श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने हार हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे विधान आवडे निरंतर हे ज्ञान तुळसी हार गळा काचे पितांबर काचे पितांबर आवडे निरंतर हे विधान आवडे निरंतर हे काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर सोपार कुमाय सोपार कुमाय सोपार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण रूप पातालोचनी 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 सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
ब्रह्मादेवर देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा चला आळंदीला जाऊ म्हणती 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 त्यांचे पूर्वज उद्धरती समाधीशी घालिता फेरी समाधीशी घालिता फेरी त्याचे पूर्वज उद्धराती समाधीशी घालिता फेरी समाधीशी त्यासी जन्म संता घरी समाधीशी घालिता फेरी समाधीशी घालिता फेरी त्यासी जन्म संता घरी समाधीशी घालिता फेरी समाधीशी घालिता फेरी आजाद वृक्षाचे खाता एक पान अजान वृक्षाचे खाता एक पान आजाद वृक्षाचे खाता एक पान अजान वृक्षाचे खाता एक पान त्यासी ज्ञान होय त्रिकाल समाधीशी घालिता फेरी समाधीशी घालिता फेरी त्याची ज्ञान होय त्रिकाल समाधीशी घालिता फेरी समाधीशी घालिता फेरी चोखा म्हणे आता चोखा म्हणे आता हरे चोखा म्हणे आता चोखा म्हणे आता कुठे जन्म मरण यथा समाधी घालिता फेरी समाधीशी घालिता फेरी तुटे जन्म मरण समाधीशी घालिता फेरी समाधीशी घालिता फेरी त्यासी जन्म
संता घरी समाधीची घालिता फेरी समाधीची घालिता फेरी त्याची जन्माचा साधारी समाधीची घालिता फेरी समाधीची घालिता फेरी विठोबार घुमाई 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 आळंदीला जाऊ म्हणती चला आळंदीला जाऊ म्हणती जाऊ म्हणती चला आळंदीला 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 जाऊ म्हणती त्यांचे पूर्वज उद्धारती त्यांचे पूर्वज उद्धारती समाधीची घालित फेरी समाधीची घालित फेरी त्यांचे पूर्वज उद्धारती त्याचे पूर्वज फेरी समाधीची घाला फेरी त्याचे पूर्वज उद्धरती त्याचे पूर्वज उद्धरती समाधीसी घालिता फेरी समाधीसी घालिता फेरी त्याशी जन्म संता घरी त्याशी जन्म संता त्याचा जन्म संता त्याचा जन्म त्याची जन्म संता घरी त्याची जन्म संत घरी संता घरी त्या त्याची जन्म संता घरी त्याची जन्म त्या
त्याची जन्म त्याची जन्म संत घरी संता घरी त्याची जन्म संता घरी समाधीची घालता फेरी समाधीची घालता फेरी घालता फेरी घालता फेरी आळंदीला जाऊ म्हणते, चला आळंदीला जाऊ म्हणते, त्यांचे पूर्वज उद्धरते, समाधीसी घालिता फेरी, त्यासी जन्म संता घरी, अजान वृक्षाचे खाता एक पान, त्यासी ज्ञान होय त्रिकाल, समाधीसी घालिता फेरी, त्यासी जन्म संता घरी, चोखा म्हणे आता, चोखा म्हणे आता, तुटे जन्म मरण व्यथा, समाधीसी घालिता फेरी, त्यासी जन्म संता घरी, विठाल नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती,
आता अनुभव वाग विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या नमो जगद खेल पालना मंगल मनी निधाना सुजन वन चंदना आराध्य लिंगा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांची आदी करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठाला 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 चला आळंदीला जाऊ म्हणती त्यांचे पूर्वज उद्धरते समाधीशी घालिता फेरी त्यासी जन्म संता घरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तनासाठी निवडलेला अभंग भगवान परमात्म्याची लढीवाळ भक्त आणि देवाचे आसारे परम सखे का ज्याच्या मुखातून विश्वाचा मालक म्हणला की चोखोबाऱ्या म्हणजे माझा प्राण आहे. महाराज म्हणतात चोखा मेळावंका भक्त परम सखा. अतिशय देवाचे जीवलग असणारे श्री चोखोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि अलंकापूर क्षेत्राची महिमा वर्णन चोखोबाऱ्या अभंगात करतात. विठाला 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 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वमौली ज्ञानोबारांच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्याकरता आपला हा नवखंडे बाबा दिंडी सोहळा पारगाव ग्रामस्थ यावर्षी प्रतिवर्षी आपण येत असता आणि हे आपलं महाराज ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याकरता 25वा वर्ष आहे. अर्थात आपला रौप्य महोत्सव आहे, पण ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता आपण आलात. प्रथमतः तुम्हाला वंदन करतो. विठाला 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 त्या सोहळ्यामध्ये असणाऱ्या संकीर्तनासाठी मृदुंगाचार्य असेल, सर्व आमच्या परिसरातील महाराज लोक विनेकरी बाबा या ठिकाणी आहेत. अतिशय निष्ठावंत वारकरी बाबांच्या चरणाला वंदन. पेटी मास्तर तुम्हाला वंदन असेल, म्हणजे पवार मामा असेल, कैलास नाना चिखले असेल, सर्व मंडळी यूट्यूब चॅनलचे आदरणीय या ठिकाणी साहेब अतिशय गोड साथ करतात म्हणून त्यांना सुद्धा वंदन आहे. महिला वर्ग असेल, गावातील पदाधिकारी मंडळी सर्वांच्या चरणाला वंदन. माझ्या मुखातून बोलण्यापेक्षा तुकोबाऱ्या म्हणता आम्ही त्याला वंदन करतो. कोणाला? जी अलंकापूर क्षेत्राला येतात, जी मंडळी सात्विके भाविके अशा सर्वांच्या चरणाला वंदने. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. सर्व मंडळी आपण एक ज्ञानोबाराच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता आलेला आहात. प्रतिवर्षी ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याकरता काय यायचं, त्याच्या मागचं कारण काय? एवढा अट्टास करायचा, घरादाराचा त्याग करा, सर्वस्वाचा त्याग करायचा, ज्ञानोबारांच्या भूमीमध्ये आपण काय यायचं याची कारण मीमांसा जर पाहिली, मी सांगून जास्त मला विस्तार लांबवायचं नाही, पण आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलतो ऐका. जगातील प्रत्येक माणसाला वाटतं महाराज लोकांनी आमचा गौरव करावा, आमची प्रतिष्ठा जपावी, लोकांनी आम्हाला मान द्यावा, आमची पूजा करावा. आणि कधी कधी काही माणसं म्हणतात, स्वतःहून सांगतात महाराज आमचं नाव घ्या, बरं का, पण नाव घ्यायला सांगायची गरज नाही. जीवनामध्ये फक्त नाव कमवा. सूर्याने कधी बॅनर लावलाय का? आपलं महाराज कधी दाखवले कुठं नाही. महाराज म्हणतात जगामध्ये आपण त्याचं नाव कमवलं पाहिजे, पण अखिल विश्वातील मानवाची अपेक्षा आहे या लोकांनी आमचा गौरव करावा. याकरता माणसं समाजाला सांगतात बाबा रे आमचं नाव पुकारा, आमची पूजा करा, आम्हाला मान द्या. त्याकरता माणसं समाजाच्या पाया पडतात. पण श्री तुकोबाराय बोलले बाबा रे तुम्हाला जगाच्या पाया पडायची गरज नाही, तुम्हाला मान पाहिजे ना, गौरव पाहिजे ना, त्याकरता जगाच्या पाया पडू नका. जग तुमच्या पाया पडेल, जग तुमच्यावरती कृपा करेल, पण कधी? ज्या वेळेस तुम्ही देवाचे जीवलग व्हाल,
देवाची आवड तुकोबरा म्हणतात, अरे जग तुमच्या पाया पडेल, तुम्हाला जगाच्या पाया पडायची गरज नाही. फक्त तुम्ही काय करा, देवाचे जिवलग व्हा, देवाची आवडते व्हा. का हो तुकोबर आहे, देवाच्या जिवलग होण्याकरता, देवाचा आवडतं होण्याकरता काय करावं लागेल? महाराज म्हणतात त्याच्याकरता 3 मार्ग आहे का. पहिला मार्ग असे, जर तुम्हाला देवाची आवडते व्हायचं असेल ना, देवाचं जिवलग बनायचं असेल ना, त्या देवाचं भजन करा. देवाचं भजन केलं का ती माणसं देवाचे परमसखी होतात, प्राणसखी होतात, जगात ती माणसं पूजनीय ठरतात. काय वर्णन केले बघा, तू देवा परम पूज्य जगी. काय सुरुवात आहे त्या अभंगाची? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. बरं, देवाला सुद्धा महाराज देवाचं जिवलग आहे तुम्हाला प्रमाण दिलं, आणि देवाला नामस्मरण करणारा किती आवडतं सांगू तुम्हाला. मी संत महात्म्याच्या मुखातली भाषा बोलत नाही, देवाच्या मुखातली भाषा बोलतो. ऐका, एकदा देवाने काय केलं, सगळ्या संतांना एकांतामध्ये बोलवलं, आणि देवाने आपलं गुह्य, आपल्या अंतःकरणातील गोष्ट भक्तांजवळ प्रगट केली. महाराज काय प्रगट केली ऐका. भगवान म्हणतात, नामा मला नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. तव ते आवडते भक्त अंतरंगा फुले, देवी बोलाविले एकांताशी. काय सांगितलं, मने त्या नामा परते मज तुझे नावडे, सांगे तया पुढे केशवराज. जगाचा मालक भक्ताला सांगतोय, किती आवडतो नामस्मरण करणारा सांगू. भगवान म्हणतात, ऐक नामा, त्या नामधारा करा जर मी पाहिलं ना, मला सांगा आपल्याला समाधान कधी होतं महाराज? आपल्याला समाधान आपण देवाला पाहिल्यानंतर आपल्याला समाधान आहे की नाही. आता किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. महाराज आपल्याला समाधान त्याला पाहिल्यानंतर आहे, पण देवाला समाधान कधी आहे का? ही देवाच्या मुखातली भाषा सांगतो. भगवान म्हणतात, नामा ज्या वेळेस मी नामधारा करा पाहतो ना, त्यावेळेस माझं मन समाधानी होतं, माझी दृष्टी समाधानी होते, माझं मन स्थिर होतं. आणि त्या नामस्मरण धारकाला जर पाहिलं ना मी नामा, असं वाटतं का त्याला सर्व काळ अंतःकरणामध्ये साठवून ठेवावा. ही नामधारकाविषयीची आवड आणि असणारी जिवलगता जेव्हा जगाच्या मालकाने व्यक्त केली बरं का. विठाला त्या देखताची दृष्टी मन माझे निवे, त्या देखताची दृष्टी मन माझे निवे, त्या देखता दृष्टी मन माझे निवे, त्या देखताची दृष्टी मन माझे वाटे त्या झाला हृदया माझी, वाटे त्या झाला हृदया माझी, देखताची दृष्टी मन माझे निवे, त्या देखताची दृष्टी मन माझे निवे, त्या देखताची दृष्टी मन माझे निवे, त्या देखताची दृष्टी मन माझे निवे, हृदया माझी, हृदया माझी, मन माझे देवा, त्या देखता दृष्टी मन माझे देवा, त्या देखता दृष्टी मन माझे निवे, त्या देखता दृष्टी मन माझे निवे. महाराज एवढी देवाला ती माणसं प्रिय असतात. आणि अजून सांगू, 10व्या नियमाची हिंदुस्थानी बघा, मेरे राम को नाम जो लेवे बारो बार, त्या के पाऊ मेरे तन की पैजार. त्याच्या पुढे शेवट त्याचा फरगुडी, ज्या का चित्त लगा मेरे राम का नाम, कहे तुका मेरा चित्त लगा त्या के पाव. महाराज एवढी परमात्म्याला नामस्मरण करणारी माणसं जिवलग असतात आणि ती त्याची आवडती असतात. विठाला म्हणून देवाचं जिवलग व्हायचं असेल तर पहिली गोष्ट महाराज त्याचं भजन करा. दुसरी गोष्ट महाराज
जीवनामध्ये संताचा संग करा आणि संताचा संग जीवनामध्ये केला तर निश्चित माणसं ती देवाला आवडतात. ऐका, देवाला कारण सगळ्यात जास्त कोण आवडतात? सगळ्यात जास्त संत आवडतात. किती आवडतात विचारा देवाला. भगवान म्हणतात माझ्या प्राणापेक्षा मला भक्त जास्त आवडतात. अगोदर ज्ञानेश्वरीची ओळ ऐका. तेही प्राण परते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अर्जुना, ती माणसं मला प्राणापेक्षा प्रिय असतात जी भक्ताचं चरित्र गातात, भक्ताची संगती करतात. आता तुकोबाराची भाषा ऐका. तुकोबारा म्हणतात देवाला ती भक्त किती आवडतात. महाराज परमात्मा सांगतो माझ्या जीवापेक्षाही मला ते आवडतात. विठाला विठाला देवा भक्त जीवा कोणी आवडती. देवा भक्त जीवा कोणी आवडते. देवा भक्त जीवा देवा आवडती देवा देवा भक्त जीवा सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. सकळ ही प्रीती त्याच्या ठाई. सकळ ही प्रीती त्याच्या ठाई. माझी वर्णी तुझे वर्णी गुणाला माझी वाणी तुझे वर्णी गुणाला. महाराज अनुवाद करतात की देवाला माझे भक्त किती आवडतात की त्याच्या प्राणापेक्षा जास्त आवडतात. ज्ञानोबराचं चिंतन सांगितलं, ओवी सांगितलं, तुकोबराचं प्रमाण सांगितलं. बस महाराज, मग देवाचा जीवलग होण्याकरता अजून दुसरा मार्ग नाही का? अजून एखादा पर्याय सांगा. त्यावेळी जगाचा मालक बोलला बरं का, साधू महात्म्याची भाषा बोलत नाही. जगाच्या मालकाचे उद्गारे महाराज. फक्त तुम्ही काय करा, अलंकापूर क्षेत्रामध्ये या आणि अलंकापूर क्षेत्रामध्ये असणारा भगवान सिद्धेश्वर याची पूजा करा. आणि जो कोणी सिद्धेश्वराची पूजा करतो, भगवान म्हणतात ज्ञाना, ती माणसं मला अंतकरणापासून अतिशय प्रिय असतात. विठाला आणि काय केरे ज्ञान राजा. ज्ञान राजा सिद्धेश्वरी करील पूजा. सिद्धेश्वरी करील पूजा. अंतरंग सखा पैमाला. अंतरंग कर प्राणमाला. मुक्ती सदा झाली त्याची. मुक्ती सदा झाली त्याची. मुक्ती सदा झाली त्याची. मुक्ती सदा झाली हे देवाचं जीवन होण्याची साधनं देव स्वतः बोलला. मी साधू महात्म्याचं बोलत नाही, देव स्वतः बोलला. महाराज, ही माणसं महाराज देवाला प्रिय असतात. देवाची ही माणसं जीवलग असतात. साधू संत देवाला फार प्रिय महाराज. आणि आवडीबद्दल विचारसाल की साधू संत देवाला किती आवडतात. आपल्यासारखी आपली आवड कधी आहे? आपली आवड थोडा वेळ असते. आपली आवड वर्षभर असेल, 6 महिने असेल. पण साधू महात्म्याची आवड देवाला किती आहे विचारा. नामदेवराय म्हणतात देवाला अखंड सर्व काळ साधूची संगतीच आवडते. विठाला अखंड आवडे संताची संगती. पैसोनी एकांते घेते सुख. पैसोनी एकांते घेते सुख. अखंड संताची संगती. पैसोनी एकांते घेते सुख. बैसोनी आयाते. महाराज म्हणतात म्हणून देवाचा जीवलग होण्याकरता सिद्धेश्वराची पूजा करा.
देवाला ती माणसं प्रिय असतात. महाराज अजून एखादा मार्ग सांगा, देवाला आवडण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात काहीच करू नका, तुम्हाला या गोष्टी नाही जमल्या, सिद्धेश्वराची पूजा करा, नाही तुम्हाला त्या ठिकाणी चान्स मिळाला तर एक काम करा, फक्त अलंकापूर क्षेत्राला वारीला येत चला. जी माणसं अलंकापूर क्षेत्राला वारीला येतात ती सुद्धा माणसं माझ्या देवाला प्रिय असतात. यात्रे अलंकापुरा येती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिदले पांडुरंग प्रसन्नपणे दिदले यात्रे अलंकार देवावरती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिदले पांडुरंग प्रसन्नपणे दिदले यात्रे अलंकापुरा येती देवावरती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिदले ज्ञाना यात्रे अलंकापुरा येती देवावरती पांडुरंग प्रसन्नपणे महाराज म्हणतात ही माणसं देवाला प्रिय असतात. या भूमीमध्ये येत चला. महाराज अजून आम्हाला फायदा सांगा, अलंकापूर क्षेत्र कशा करता यायचं? आम्ही जो संसार करतोय आम्ही संसारामध्ये काही लाभ होईल का इथं आल्यानंतर? महाराज म्हणतात सांगतो ऐका, रात्रंदिवस सर्वांची धावपळ चालू आहे. ती कशा करता? आमच्या जीवनातील दुःख जावा, जीवनामध्ये खरं सुख मिळावा याकरता एक करा. महाराज म्हणतात जीवनामध्ये सर्वांची इच्छा आहे, जीवनात खरं सुख मिळावा, ते मिळवायचं असेल मार्ग दोन आहेत आपल्यापुढे. एक, जीवनात देव मिळवा, कारण ते नेविन जीवा सुख नव्हे. दुसरा मार्ग आहे साधूची संगती करा, ज्ञानोबाची वारी करा, त्यांच्या समागमांमध्ये जा, तिथं सुखे का सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझ्या नामी. किती सुखे महाराज, साधू सारखं सुख जगाच्या पाठीवरती कुठंच नाही. विठाला महाराज म्हणतात मग जर तुम्हाला खरं सुख पाहिजे असं, सर्वांची धावपळे सुखा करता आणि माणसं धावतात. धावताना आपल्याला दिसतात महाराज, माणसं उठल्यापासून झोपेपर्यंत सारखी धावतात. नुसतं झोपेपर्यंत नाही, जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसं धावतात का? जीवनामध्ये खरं सुख मिळण्याकरता. पण मला सांगा कोणाला सुख मिळालं का? आमचे तुकाराम महाराजांनी गोड उदाहरण दिलं. माणसं जन्म निघून जातो पण त्याला प्राप्त होत नाही बरं का. एका शेतकऱ्याने काय केलं महाराज, बैल सकाळी घाण्याला झुंपलाय, घाणा करतो ना तो सारखा, त्या घाण्याला सकाळी 7 वाजता बैल झुंपला ना, दुपारी 2 वाजे तो बैल चालूच आहे. आता बैल असला म्हणून काय झालं, थकला मारा तो खाली बसला, आणि खाली बसल्यावर शेतकऱ्याने त्याला उठवायचा प्रयत्न केला पण बैल काय उठेना. त्याला मारायचा प्रयत्न केला तरी उठेना, शेपटीला चावायचा प्रयत्न केला तरी उठेना. बैल म्हणला आज किती पण मान सहन करायचा, दुःख सहन करायचं, पण आज उठायचं नाही. मी जर आज उठलो नाही तर उद्या माझी कायमची सुटका होईल, मालक बाजारात जाईल, दुसरा बैल आणतील, माझी कायमची सुटका होईल, मी मुक्त होईल. याकरता बैल मला थोडा वेळ त्रास सहन करायचा. आणि असंच बरं का, संसाराचं सूत्र परमार्थ सूत्र फार विरुद्ध आहे. परमार्थामध्ये सुरुवातीला माणसाला दुःख भोगल्यानंतर मग देवाचं अविनाशी सुख आयुष्यभर भोगायला मिळतं. आणि संसाराचं बोलू का, संसारामध्ये सुरुवातीला आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद आहे, सुख आहे, पण त्याचा परिणाम आयुष्यभर दुःख आहे. महाराजांचे फार गोड चिंतन आहे गाथ्यामध्ये. महाराज म्हणतात किंचित सुखाचा धरिला अभिलास तिने बहुनाश केला. पुढे कशाबद्दल बोले तुकोबार आहे, संसाराबद्दल बोले. आणि परमार्थाचा ऐका, महाराज म्हणतात परमार्थाच्या प्रांगणात आल्यानंतर सुरुवातीला ज्याला दुःख सहन करण्याची ज्याच्याकडे ताकद आहे त्याला देवाचं आयुष्यभर सुख प्राप्त होत असतं बरं का. तुकोबाराने अनुभव व्यक्त केला. मी माझ्या जीवनामध्ये भगवान थोडा वेळ क्षणभर महाराज अत्यंत महान असं दुःख भोगलं, त्याचा परिणाम मात्र आयुष्यभर देवाचं अविनाशी सुख मला भोगायला मिळालं. विठाला क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट,
आयुष्यभर सुख आहे तसं बैलाने विचार केला मी जर आता दुःख सहन केलं मला कायम जीवनामध्ये आनंद आहे मी मुक्त होईल. बैल उठला नाही. पण शेतकरी मोठा हुशार होता. तो शेतावरती गेला गवताचा हिरवागार घास कापून आणला आणि तो बैलाने डोळे झाकले होते. त्यांनी काय केलं अशी एक काठी घेतली महाराज त्या काठीला गवताची पेंडी बांधली आणि ती काठी महाराज काय केली जुकटाला बांधली बैलाच्या. शेतकरी बाजूला जाऊन थांबला. मला आता बैल काय करतो पाहूया. 5 मिनिटांनी बैलाने डोळं उघडलं. बैल म्हणला गवताची पिंडी माझ्या जवळ आहे पण मी 4 पावलं चालल्याशिवाय मला मिळणार. मला सांगा तुम्ही ज्ञानोबाराचं दर्शन तुम्हाला आज होतंय. अलंकापूर क्षेत्राला पण 4 पावलं गावावरून चालून आला म्हणून महाराजाला हवे ना. तसा बैल म्हणलं मी जर उठलो 4 पावलं चाललो तर मला ही पिंडी मिळणार आहे. म्हणून बैल उठला 4 पावलं त्यांनी टाकली तशी गवताची पिंडी 4 पावलं पुढं गेली. बैल म्हणला नाही या पावलामध्ये मिळालं परत अजून 4 पावलं टाकूया. परत त्यांनी 4 पावलं टाकली तर गवताची पिंडी परत 4 पावलं पुढे गेली. महाराज मला सांगा हे बैला करता तू गोबराय बोलले नाही तुमच्या आमच्या करता महाराज म्हणतात रात्रंदिवस माणसं संसारामध्ये सुख मिळण्याकरता नाही याच्यामध्ये मिळालं पुढच्या पिकामध्ये मिळेल त्याच्या पुढच्या पिकामध्ये मिळेल. शेवटी महाराज माणसं मरेपर्यंत सुखाच्या मागे धावतो. एक दिवस मनुष्य मरतो पण सुख त्याच्या पुढंच असतं. सर्व सुखाचे आशा जन्म गेला क्षणयक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशासी न पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. तुकोबाराय म्हणतात भगवान या संसारिकाला गरज आहे सुखाची आणि माणसं रात्रंदिवस काय करतात संसारामध्येच प्रयत्न करतात. संसारामध्ये सुख पाणी हा पत्ता चुकीचा आहे. मला जास्त विस्तार लांबवायचा नाही. महाराज सांगू तुम्हाला नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं संसारामध्ये सुख पाणी हा पत्ता चुकीचा आहे. लक्षात ठेवा. एका माणसाला दूध पाहिजे होतं आणि तो दूध काढण्याकरता बैलाखाली बसला. आता मला सांगा किती वर्ष बैलाखाली बसला म्हणजे महाराज त्याला दूध मिळेल. अहो दूध तर मिळणार नाहीच पण लाथा काऊन तोंड फुटल्याशिवाय राहणार. भगवान म्हणले उद्धवा जसं बैलाखाली बसल्यानंतर शिंपीभरही दूध मिळत नाही तसा संसारिक जीव सुखासाठी या संसारामध्ये हजारो वर्ष प्रयत्न केला तर याला सुद्धा किंचितही सुखाचा लाभ होणार. नाथ बाबा भागवतामध्ये बोलतात बैलाची कास धुविता शिंपी भरी दूध नये हाता देवी मनोरथ उपसिता न लाभे सर्वथा निज सुख. म्हणून महाराज म्हणतात याच्याकरता देवाकडे या. देवाकडे आल्याशिवाय सुख नाही. एका श्रीमंतांनी डोकं चालवलं तू ज्ञानेश्वर महाराजांना मला माऊली तुम्ही सांगता सुख मिळवण्याकरता संसारामध्ये सुख नाही त्याच्याकरता देवाकडे आलं पाहिजे. तो म्हणला महाराज आहे का 7 पिढ्यापासून देवाचं नाव घेत नाही पंढरपूरची वारी नाही दान धर्म नाही कथा कीर्तन नाही वारकऱ्याला अन्नदान नाही तरी सुद्धा आजही या गावामध्ये माझ्यासारखा सुखी मनुष्य कोणीच नाही. ज्ञानोबा त्याला म्हणले तुला असं म्हणायचं का देवाकडे न जाता जीवनामध्ये सुख मिळवलं. तो म्हणला हो ना महाराज. मग ज्ञानोबा म्हणले मला एक सांग तुझे सुख मिळेल संसारामध्ये हे सुख मिळवलं कशाच्या जोरावरती नेमकं केलं काय कशामुळे मिळवलं. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं ऐका ना माऊली माझा एक मुलगा डॉक्टर आहे एक वकील आहे एक इंजिनियर आहे आणि मुलं चांगल्या सर्व्हिसला असल्यामुळं मी माझा संसार सुखाचा केला मला तुमच्या देवाकडे जायची गरज नाही. आता ऐका बरं का विश्वाचा मालक स्वतः बोला अर्जुना या विश्वाची लोकांचा भ्रम आहे. आज माझ्याकडे नाही येतं माणसामंता जीवनामध्ये आम्ही सुख मिळवलं पण ऐक अर्जुना आजपर्यंत माझी सेवा न करता माझी प्राप्ती न करता जगातील कोणताच प्राणी सुखी झाला नाही आणि पुढे सुद्धा होणार. विठाल ज्ञानोबा बोलतात ना तरी विद्या की वैसा या प्राणी ऐसा मज न भजता भरोसा सुखाचा कोण. ज्ञानोबाच्या ओवीला संमत माझे तुकोबाराने दिलं महाराज. करसी देवा विनाश अवघी होईल निराश करसी देवा विनाश अवघी होईल निराश विषी बहुवास कधी सुखाचा न पळसी सुखाचा न पळसी न करी दंभाचा जायास शांती राहे बहुवास न करी दंभाचा जायास शांती राहे बहुवास.
नकरी जमात कायाचं शांती आहे बहुवाचं नकरी जमात कायाचं शांती आहे बहुवाचं महाराज म्हणतात याच्याकरता नाटाच्या अभंग पाहावं लागतं याच्याकरता नेमाचं भजन करावं लागतं मूर्तिमंत वेदाची भाषा महाराजांनी तिथं मांडली चिंतन अति महत्वाचे अलीकडे त्याचा लोप होत चला मला तिकडे जायचं नाही महाराज म्हणतात जीवनामध्ये देवाकडे गेल्याशिवाय सुख मिळत नाही तो मिळवावा लागेल त्याची प्राप्ती करून घ्यावा लागेल लोक म्हणली महाराज ऐका ना मग तो मिळवण्याकरता आम्ही ऐकले असं पुराणामध्ये तो प्राप्त होण्याकरता अवघड साथ नाही याच्या प्राप्तीकरता काही लोकांनी संन्यास घेतला कोणी जाटा वाढवल्या कोणी लाल कपडे धारण केली काहींनी महाराज नखं वाढवली काहींनी अन्नपाण्याचा त्याग केला तर काही डोंगरात जाऊन तपश्चर्या करू लागली कोणा करता देवा करता याचं उत्तर याचं वर्णन माझे नाथ बाबा भागवताच्या 14व्या अध्यायामध्ये करतात एक करती योग याग एक करती शास्त्र संग एक सर्वस्व करती त्याग एके सांडीला संग गृहदारा अजून काय काय केलं ऐका एक ते फुलहारे निरारे एक ते नग्न ब्रह्मचारी एक कडे कपाटी शिखरे गिरी कंदारी रिघाली आणि नाथ बाबाच्या ओवीला उत्तर समानार्थी प्रमाण त्या गवळणीने दिलं या देवाकरता मी काय काय साधना केल्या याची लागी हो मंत्र जप केला याची लागी हो मंत्र जप केला याची लागी हो वेदांत पाहिला याची लागी हो वेदांत पाहिला याची लागी निज धर्मानुष्ठीला याची लागी मी संसार त्याजीला हो काय काय केलं ऐका निळोबराच्या गवळणी वाचा जरा याची लागी व त्याजीले भोग याची लागी केले नाना याग याची लागी व अष्टांगादी योग याची लागी या विषयांचा त्याग हो पर ती गवळण म्हणती एवढी साधना एवढा त्याग त्या देवा करता केला तरी अजूनही तो मला प्राप्त झालेला तिचे उद्गारे आम्हाला कुठेतरी 2-4 कीर्तन आली थोडं पाठांतर केलं का माणसं म्हणतात महाराज आम्हाला देव मिळाला अरे वेड्या जरा गवळणीचं चरित्र पा ती म्हणली एवढी साधना केल्यात अजूनही तो मला मिळाला जीवे अनुसरलिये अजून जीवे अनुसरले अजून जीवे अनुसरले अजून जीवे अनुसरले अजून त्याच्याकरता केल्यात अजूनही तो मला मिळाला नाही महाराज देव मिळवणं किती अवघड आहे सांगू तुम्हाला देव मिळवण्याकरता महाराज किती अवघड साधन आहे महाराज एखादा डोंगर आहे एखाद्या माणसाला 50 लाख रुपये द्या त्याला सांगा बाबा एवढा आम्हाला डोंगर सोन्याचं करून द्या येईल करता पुन्हा त्याला सांग डोंगरवासारी झाडं कल्पतरूचे करून द्या येतील करता तुकाराम महाराज म्हणतात ऐकाय शक्य नाही पण कदाचित डोंगर सोन्याचा करता येईल झाडं कल्पतरूची करता येतील पण भगवान जीवनामध्ये मिळवणे त्याहीपेक्षा अवघडी सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय ते हे उपाय न सरती अवघड आहे महाराज मग एकाने विचार का तुकाराम महाराज तुम्ही सांगता देव मिळवणे अवघड आहे मग तुम्ही जीवनामध्ये मिळवला का नाही तुकाराम महाराज म्हणतात मिळवला पण तो मी मिळवत असताना फार पराकाष्ठा केली कसा मिळवला महाराज सांगा ना तुकाराम महाराज फार गोड बोली देवती ही बरे दरीला सायाचे करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा देवती ही बरे दरीला सायाचे करोनिया नाश उपाधीचा
आम्ही तो मिळवला, पण त्याच्याकरता कसा मिळवला आहे काय फार महत्वाचे. देवती ही बळे धरीला सायासे. सायासे म्हणजे प्रयत्नाने कष्टाने मिळवला. बरं, तो मिळवण्याकरता काय केलं? महाराज म्हणतात करोन या नाश उपाधीचा. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय धावपळे, आपल्याला फक्त उपाधी पाहिजे. हा अध्यक्ष, तो तालुका अध्यक्ष, तो जिल्हा अध्यक्ष, याच्याकरता आपली धडपडी आहे का नाही? महाराज म्हणतात आपली धावपळ आहे उपाधी वाढण्याकरता. आणि साधू संतांची धावपळ आहे महाराज जीवनामध्ये उपाधीचा त्याग केला म्हणून त्यांनी देव मिळवला. सांगू तुम्हाला, तुकोबाराज समाजामध्ये कीर्ती वाढू लागली. आणि ज्यावेळेस महाराजांच्या पाठीमागे उपाधी वाढली ना महाराज, हा लौकिक ही उपाधी आहे, लौकिक ही उपाधी आहे. तुकोबाराय म्हणता देवा ही उपाधी माझ्या मग कशा करता लावली? तुका म्हणे का उपाधी वाढविले कृपाने दे. म्हणून महाराज म्हणताचा मी त्याग केला. देव मिळवण्याकरता अजून काय केलं आहे का? तुम्हा मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी साधू संतांनी त्याग केला. आपल्या विरुद्ध म्हणजे तुकोबाराचं जीवन आहे दादा. अरे तुम्हा मला समाज आवडतो, तुम्हा मला मान आवडतो, तुम्हा मला धन आवडतो. तुकोबाराय म्हणतात हा देव मिळवण्याकरता मी काय केलं आहे का? सगळ्यात आधी जनाचा त्याग केला, मानाचा त्याग केला, धनाचा त्याग केला, लौकिकाचा त्याग केला. विठाल धरोनी पाय त्याजिले जन, धरोनी पाय त्याजिले जन, धरोनी पाय त्याजिले जन, धरोनी पाय त्याजिले जन. गलगे मान मृत्यू का धन, गलगे मान मृत्यू का धन, गलगे मान मृत्यू का धन, गलगे मान मृत्यू का धन. कंठी नामा अमृत पान, कंठी नामा अमृत पान, कंठी नामा अमृत पान, कंठी नामा अमृत पान. न लगे आना ऐसे झाले, न लगे आना ऐसे झाले, न लगे रंग ऐसे काही, न लगे आनंद ऐसे काही. धरोनी पाय त्याजिले गेले, धरोनी पाय त्याजिले, धरोनी पाय त्याजिले गेले, धरोनी पाय त्याजिले. 20व्या नेमाच्या नाटामध्ये तुकाराम महाराज म्हणले बरं का, या सगळ्या गोष्टी देवा करता कराव्या लागतात तेव्हा देव मिळतो. महाराज आम्हाला एवढी अवघड साध्या जमणार नाही, सुखाची तर गरज आहे, पण आम्हाला दुसरा मार्ग सांगा. महाराज म्हणतात जीवनात जर तुम्हाला खरं सुख मिळवायचं असेल त्याच्याकरता काय करा? फक्त साधू संतांची वारी करा, त्यांची संगती करा, कारण तिथं तुम्हाला सुख आहे. लक्षात ठेवा, सुख या संत समागमी, मग तिकडे सुख आहे. महाराज मग तिकडं तुम्ही सांगता अलंकापुराला गेलं पाहिजे, साधू संतांकडे गेलं पाहिजे. मग जर आम्ही ज्ञानोबाराच्या अलंकापूर क्षेत्राकडे निघालो तर फायदा काय? अरे अलंकापुराला गेल्यानंतर फायदा आहेच, पण तुम्ही ज्यावेळेस गावामध्ये असता, गावात असल्यानंतर तुम्ही फक्त दुसऱ्या माणसाला म्हणलं की बाबा रे आळंदीला चला, तरी त्याच्या जीवनामध्ये विशेष लाभ आहे. कोणता लाभ आहे? त्या लाभाचं वर्णन चोखोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. आळंदीला जाऊ म्हणती, चला आळंदीला जाऊ म्हणती, चला आळंदीला जाऊ म्हणती, चला आळंदीला जाऊ म्हणती, चला जाऊ म्हणती. त्याचे पूर्वज उद्धरती, त्याचे पूर्वज उद्धरती,
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अनुवाद करतात. अरे अलंकापुराला नुसतं चला म्हणलं तरी जीवनामध्ये विशेष लाभ आहे महाराज. सुख तर नक्की मिळेल यात शंका नाही, पण त्यांचे पूर्वज उद्धरती. आणि महाराज अलंकापूर क्षेत्राला आल्यानंतर नक्की सुख आहे का हो महाराज. मग तुमची दोन बाजू आहे. मगाशी तुम्ही बोललात की आपला तो एक देव करून घ्यावा आणि आता सांगता सुख मिळण्याकरता अलंकापूर क्षेत्राला जा. नेमकं आम्ही करायचं काय? त्याचं उत्तर आहे का महाराज म्हणतात खरं जे सुख आहे ओरिजिनल जे सुख आहे ते माझ्या साधू संतांकडे. बरं देवाला विचारा भगवान तुमच्याकडे जे सुख आहे ते कोणामुळे? तर जगाचा मालक सांगतो दादा माझ्याकडे जे सुख आहे ते साधू संतांमुळे मला मिळाले आणि ते सुख मिळण्याकरता मी रात्रंदिवस त्यांची सेवा करतो. संताचे सुख झाले या देवा मनवून सेवा. बर साधू संतांची सेवा करण्याकरता त्यांचं सुख मिळण्याकरता देवाने किती सेवा केली महाराज. त्या सेवेची मर्यादा आहे महाराज. विश्वाच्या मालकाने आपलं शरीर त्या वैष्णवाला विकून टाकलं का? त्यांची सेवा करण्याकरता. विठाला 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 हरिजना प्राण विकली हे काया अंकित मी तया घरी झालो. आणि सांगून ऐका ना साधू संतांची सेवा करताना भगवान म्हणतात कदाचित माझ्याकडून चूक झाली. ते साधू संत मला वाईट बोलले मला ढकलून लावलं मी त्यांच्या लाथा सहन करतो महाराज. विश्वाचा मालकाचे उद्गार आहे. त्या साधू संतांच्या लाथा सहन करतो मी त्यांच्यापासून दूर जात. दुरी त्यापासून नवजे दवडीता तुका म्हणे लाथा घेईनांगे. आणि आम्हाला जर दिंडीमध्ये थोडं कोणी काही बोललं तो म्हणतो परत पुढल्या वर्षी दिंडीला यायचं. हे जगाच्या मालकाचा आदर्श बघा जरा. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात मूर्तिमंताचे सुखे देवाला विचारा कोणामुळे? साधू संतांमुळे सुखे. तुम्हाला पुरावा सांगतो ऐका. ज्यांच्या समाधी सोहळ्या करता आपण आलेला आहात त्यांचं चरित्र फार गोड आहे दादा. एकदा आमचे ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले. नामदेवराच्या भेटी करता गेले. खूप मोठा ऐतिहासिक चरित्र आहे. आणि गेल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात भगवान नामदेवरायाला विनंती केली की माझ्याबरोबर यात्रेला चला. नामदेव महाराज म्हणतात मी कुठं जात नाही बराचसा मोठा भाग आहे. शेवटी देवाने सांगितलं नामा तुझी संगती कोण करतोय पहा. माझे ज्ञानोबराय किती मोठी दादा. जगामध्ये ब्रह्म बोललं. ब्रह्म काय बोललं ज्ञानोबरायला ऐका. भगवान म्हणतात नामा तुझी संगती जो करतोय महात्मा तो कोण आहे माहिती तुला? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. आणि मग सांगितल्यानंतर म्हणले ठीक आहे. देवाने बरंचसं काही वचन घेतलं ज्ञानोबारायचं. माझ्या नामाला तहान लागली याचा विचार तुम्ही करा. आणि दोन संतांची बोलवण केली. भीमारतीच्या पलीकडे मारा दोन संतांची बोलवण केली. जगाचा मालक परत विटेवरती आला बरं का. ज्या दिवशी भक्त गावातून जातात त्या दिवशी देवाला किती दुःख असतं. सगळा गाव जरी असला पण भक्त ज्या दिवशी देवाची आवडते जातात त्या दिवशी खूप मोठं दुःख आहे बरं का. देवाचं पूर्णपणे कपडे भिजली होती. रुक्मिणी आई साहेब ओळायला आल्या तर देवाचे कपडे भिजलेली पाहिल्यानंतर देवाला विचार भगवान आज एवढं दुःख का झालं? अशी अवस्था का झाली? त्यावेळी जगाचा मालक म्हणला म्हणे वाटते जड भारी नाम्याच्या वियोगी दाटले उद्योग चित्त माझे. मग रुक्मिणी माता म्हणली या पंढरपुरामध्ये बाकीचे भक्त नाही का? बाकीचा समाज नाही का? भगवान म्हणजे रुक्मिणी ऐक पंढरपुरामध्ये अनेक लाखो भाविक आहेत अनेक भक्त आहे पण एका माझ्या नामदेवरायाशिवाय ही पंढरी आज मला उदास वाटते दादा. विठाला म्हणून तुझं विन उदास वाटे ही पंढरी. म्हणजे देवाचं संताचं किती जिवलकपणा आहे जरा चरित्र पहा. दोन संतांची बोलवण केली. दोन संत यात्रा करून महाराज परत पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर का आले लवकर? तर आपली कीर्तनाची वेळ संपत आली लक्षात ठेवा. म्हणून दोन संत परत पंढरीमध्ये आले. आल्यानंतर काय केलं ऐका. विश्वाच्या मालकाने दोन संतांच्या चरणाची सेवा केली. दोन संतांच्या चरणाची सेवा केली. पाय धुतले जगाच्या मालकाने. आणि पाय धुतल्यानंतर काय केलं बघा. पंढरपूरच्या रावळामध्ये देवानी ते चरण तीर्थ ज्ञानोबारायचं नामदेवरायाचं चरण तीर्थ देवानी पंढरपूरच्या रावळामध्ये शिंपडलं. आणि काही थोडंफार राहिलं होतं
ते देवाने स्वतःच्या मुखामध्ये टाकलं, स्वतःच्या तोंडामध्ये टाकलं. ज्ञानदादा म्हणतात, भगवान आमच्यासारख्या वारकऱ्याचं चरणतीर्थ तोंडामध्ये का टाकलं, का मला दोष लावला, आणि तुला हे चरण घेण्यामध्ये फायदा काय? अरे आम्ही सामान्य वारकरी देवा, अरे तुझ्या जग पाया पडतं, जगाला दर्शन झालं तर जग पुनीत होत असतं भगवान. पण आज आमच्या वारकऱ्याला का दोष दिला, का आमची चरणाची सेवा केली, का चरणतीर्थ घेतलं? त्यावेळी जगाचा मालक बोलला, ज्ञाना ऐक ना, माझ्या दर्शनाकरता माणसं 24 तास 12 तास उभी राहतात ज्ञाना, आणि ज्या दिवशी या माणसाला माझं दर्शन होतं ना, त्यावेळी त्या माणसाचे उद्गारी ज्ञाना ती म्हणतात, बास आज आमचा थकवा गेला, आज आमचं सगळं दुःख गेलं, माघारे परिहार पुढे नाही शीन. ज्ञाना माझ्या दर्शनाने माणसं पावन होतात, मुक्त होतात, त्यांचं दुःख जातं ज्ञाना. पण ज्ञाना मी मात्र पावन होत नाही. अरे ज्या दिवशी मला साधू संतांची सेवा घडते, साधू संतांचं चरण मला मिळतं, त्या दिवशी ज्ञाना माझं जीवन धन्य होत असतं. विठाला विठाला म्हणून ज्ञाना सांगतो, ऐक, आज तुमच्यासारखं वारकऱ्याची चरणाची सेवा मला मिळाली. अरे तुमचं चरणतीर्थ मिळालं म्हणून जगाचा मालक म्हणला, ज्ञाना आज मी पावन झालो, आज मी कृत्य झालो, आज माझं जीवन धन्य झालं. दादा विठाला विठाला चरण तीर्थ घेतले, चरण तीर्थ घेतले, चरण तीर्थ घेतले, चरण तीर्थ घेतले. त्याने समस्त मंदिर शिंपिले, समस्त मंदिर त्याने सबद मंदिर शिंपिले, त्याने सबद मंदिर शिंपिले. आपण मुखी घातले, आपण मुखी घातले, आपण मुखी घातले, आपण मुखी घातले. मने कृत्य कृत्य झालो मी, मने कृत्य कृत्य झालो मी, मने कृत्य झालो मी, मने कृत्य झालो मी. तला लवरी वाती पावा, तला लवरी वाती पावा, तला लवरी वाती पावा, तला लवरी वाती पावा, तला लोरी वाटी पावा, तला लोरी वाटी पावा, तला लोरी वाटी पावा, तला लोरी वाटी पावा. हो महाराज ऐका, भगवान म्हणतात आज मी सुखी झालो, विश्वाचा मालक बोला दादा. म्हणून देवाकडे जे सुख आहे ते साधू संतांमुळे लक्षात ठेवा. अजून एक पुरावा देतो ऐका. आमचे निळोबाराय पंढरपूरला गेले, आणि निळोबाराय गेल्यानंतर महाराज दर्शन घेतलं विश्वाच्या मालकाचं, आणि 4 पावलं माझी निळोबाराय पाठीमागे सरली. आणि सरल्यानंतर जगाचा मालक मला, निळोबा मला एक फार महत्त्वाचं बोलायचे. निळोबाराय म्हणली, भगवान बोला ना, माझं ऐकाल तुम्ही, माझं ऐका, मला विनंती माझी, मला उदास करू नका. विश्वाचा मालक मला साधू संताला काकुलती येतो, लक्षात ठेवा. काय बोला भगवान? भगवान म्हणतात, निळोबाराय माझी एक इच्छा आहे, मला तुमच्या गावाला घेऊन चला. म्हणे मी येईन तुम्हा सवी गावान्यावे आपुलिया. निळोबाराय काहीच बोलत नाही. त्यावेळेस जगाचा मालकाला असं वाटलं, निळोबारायला वाटन भगवान माझ्या गावाला येतील, काही सेवा करणार नाही, अन्नदान करणार नाही, साधू संतांची सेवा करणार नाही, उगाच कुठेतरी फिरत राहतील. हे देवाला जाणवलं, आणि भगवान म्हणतात, निळोबा अरे तू सांगल ती मी सेवा करेल, पण माझा अवेर करू नको. टाकेन ते करीन सेवा, यावरी न करावा वेरू. बरं निळोबाराय म्हणले, भगवान मला एक सांगा, माझ्या गावाला काय यायचंय, येण्याचं कारण काय? तिथं आल्यानंतर तुम्ही राहणार कुठं, का उगीच कुठे फिरत बसणार? इथं अलंकापुरात आले उगीच फिरायचं नाही बरं का. या भूमीची खूप मोठी ताकद आहे, माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. जगाचा मालक मला, निळोबा अरे मी तिथं आल्यानंतर तुमच्या संगतीमध्ये राहणार आहे. निळोबाराय म्हणतात, का राहणार? जगाचा मालक म्हणला, निळोबा अरे माझ्या जीवनामध्ये खरं सुख मिळण्याकरता, मला विश्रांती मिळण्याकरता मी तुमच्या संगतीमध्ये राहण्याची अपेक्षा व्यक्त करतोय. विठाला राहे न तुमची या संगती, राही न तुमची या संगती, राहिला तुमची या संगती, राहिला तुमची या संगती. सुख विश्रांती कारण, सुख विश्रांती कारण, टाकेन ते करीन सेवा,
टाकेल जे करीना देवा जगाचा मला गीता सुद्धा उद्गार काढले राहे ना तुमची या संगती सुख विश्रांती कारणी. आणि ज्यावेळेस देवाला थकवा येतो देवाला फार क्षीण होतो त्यावेळेस भगवान म्हणतात माझं खरं विश्रांतीचं ठिकाण कोणतं असेल ते महाराज अलंकापूर क्षेत्र आहे बरं का. हे नामदोऱ्या म्हणतात नामा म्हणे देवा सला थया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरी. आणि तुम्हा मला सुद्धा विश्रांती घ्यायची असं तर अलंकापूर क्षेत्र आहे. संसारामध्ये विश्रांती नाही कोठे रात्र दिवस विश्रांती पाहिजे ना विश्रांतीचा ठाव. आणि पायी संताच्या विश्वाच्या पाठीवरती साधू संताचं माहेर म्हणजे अलंकापूर क्षेत्र आहे आणि विश्रांतीचं ठिकाण म्हणजे अलंकापूर क्षेत्र आहे. विठाला विठाला विश्रांतीचे स्थान संताचे माहेर जया भूमीवरी अलंकापुरी जया भूमीवरी अलंकापुरी विश्रांतीचे ठाण जया भूमीवरी अलंकापुरी जया भूमीवरी हो महाराज म्हणता विश्रांती इथे. आणि सुखाच्या बाबतीमध्ये विचाराल तर मूर्तिमंत सुख ज्ञानदादांच्या चरणाजवळ अलंकापूर क्षेत्रामध्ये नांदत आहे. नुसतं राहत नाही चोखोबाऱ्याचा दुसरा अभंग आहे मामा की मूर्तिमंत सुख ज्ञानदादांच्या भूमीमध्ये नांदतय. हा पत्ता चोखोबारा सांगितला. सुखानुपम्य संताच्या चरणी प्रत्यक्षे अलंकापूर भुवनी नांदत असे. बरं कोण आहे तिथं तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. एकाने विचारलं ज्ञानेश्वर महाराज तिथं का राहिले तर तुम्ही आम्ही जीव संसारिक जीव दुःखाने पिडलेला जीव ज्ञानदादाच्या भूमीत आल्यानंतर तुमचा आमचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबा या भूमीमध्ये वास्तव्याला राहिली. संसारी आसक्त माया मोहरत आयुष्य जे पतित तारावया दुसरं प्रमाणे चोख भरायचं. आणि अजून महाराज सांगतात ऐका नामा म्हणे ज्ञान देवा दातार जड जीवा उद्धार विठ्ठल हरी. अरे तुमचा आमचा उद्धार करण्याकरता मुढांचा दुराचार्यांचा उद्धार करण्याकरता ज्ञानदाता भूमीत आहेत आणि मूर्तिमंत सुख त्यांच्या पायाजवळ आहे. किती सुखी आहे का महाराज ज्ञानेश्वर महाराज आता साधूची भाषा बोलत ना देवाची भाषा बोलतोय. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस पंढरपूरला गेले ना आणि नामदेव महाराजाला थोडा अभिमान होता मामा. नामदेव महाराज म्हणले मी देवाच्या संगतीमध्ये राहतो माझ्यासारखं सुख कोणालाच नाही मी फार सुखी आहे देवाच्या जवळ राहतो. पण विश्वाचा मालक म्हणला नामा अरे तुझ्या संगतीला तुझ्या भेटीला जे आलेत ना अरे बाबा त्यांचा आदर कर करी यांचा आदर हो भाग्यवंता. अरे सांगू तुला नामा तुझ्या संगतीला जो आलाय ना तो कोण आहे सुखाचा सांगाती ज्ञानदेव सुखाचा सांगाती ज्ञानदेव सुखाचा सांगाती ज्ञानदेव हो म्हणून पवित्र सोपन परलोकीचे तारू करियांचा आदरू भाग्यवंता. त्याच्या आधीच प्रमाणे तीर्थळीमध्ये सुखाचा सांगाती ज्ञानदेव हे जगाचा मालक म्हणला दादा. विठाला विठाला बरं किती सुख आहे ज्ञानोबाऱ्याचं सुख म्हणजे आपल्यासारखं सुख नाही महाराज. सुखाचा सागर म्हणजे ज्ञानदादाला सुखाचा सागर. म्हणून अनेक प्रमाण आपल्याला समाधीमध्ये पाहिलं पाहिजे. ज्ञानदेव ज्ञान सागरू ज्ञानदेव ज्ञान आगरू ज्ञानदेव भव सिंधू तारू प्रत्यक्ष रूपे पयासे. ही ताकद आहे ज्ञानदादांची. म्हणून भगवान म्हणतात मूर्तिमंत सुख तुम्हाला पाहिजे असेल देवाकडे जाऊ नका साधू संतांच्या वारीला या. बरं आला तुम्ही आळंदीला फायदा काय गावाला थांबून नुसतं आळंदीला चला म्हणलं तरी चोखोबाऱ्या म्हणतात त्यांचे पूर्वज उद्धारती. पूर्वजाचा उद्धार होण्याकरता अजून परत 3 मार्ग आहे महाराज. आपल्याला कीर्तनाची वेळ संकल्पित संपण्याची वेळ आली जास्त मला लांबवायचं नाही पण जाता जाता सांगतो ऐका आपल्या पूर्वजाचा उद्धार होण्याकरता आजच्या अभंगामध्ये सांगितलेला मुद्दा आळंदीला चला म्हटलं तरी पूर्वजाचा उद्धार आहे महाराज. अजून दुसरा मार्ग नाही का महाराज म्हणतात त्याच्याकरता 2 मार्ग अजून ऐका. एक रोज आपण हरिपाठ मुखाने नामस्मरण करत जा हरिपाठ गात जा. रोज तुम्ही जर हरिपाठ गायला
तरी सुद्धा आपल्या पूर्वजाला महाराज त्याचा उद्धार होतो आणि वैकुंठात त्याला जागा प्राप्त होती. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ. हा पहिला क्रम सांगितला. अजून काय करावं लागेल? पूर्वजाचा उद्धार करायचा आहे, काय करावं लागेल? महाराज म्हणतात, जी माणसं अलंकापूर क्षेत्राला जातात ना, आळंदीमध्ये तुम्ही अन्नदान करा, साधू संताला पंक्ती द्या. म्हणून ज्या भाग्यवंतांनी रस्त्याने सुद्धा वारकऱ्यासाठी पंक्ती दिल्या. आणि याही भूमीमध्ये जी माणसं महाराज अन्नदान करतात, सेवा करतात, साधू संतांची सेवा करतात, त्या सुद्धा लोकांचा उद्धार होत असतो बरं का, त्यांच्या पूर्वजाचा. विठाला 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 नित्यानुष्ठान हे तीर्थी, त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करती, ते पावती वैकुंठराजे. हो, नामदेवराय बोलतात समाधीमध्ये, नित्य अनुष्ठान हे तीर्थी, त्यांचे पूर्वज उद्धरती. कोणाचे? जे का अन्नदान करते, ते पावती वैकुंठ राज्ये. म्हणून दादा खूप मोठी ताकद आहे. आणि तिसरा मार्ग, जर पूर्वजाचा उद्धार करायचा असेल, फक्त एवढंच म्हणा गावच्या लोकांना, चला बाबाला आपल्या आळंदीला जायचंय. एवढं म्हणलं तरी एवढा मोठा लाभ आहे. चला आळंदीला जाऊ म्हणती, त्यांचे पूर्वज उद्धरती. बरं चला पुढं. आला आपण आळंदीला, आणि आळंदी झाल्यानंतर काय लाभ होईल? महाराज म्हणतात, लाभ आळंदीत आल्यानंतर ज्ञानदादाच्या समाधीला एक फेरी मारली तर त्या माणसाला पुढचा जन्म साधूच्या कुळात मिळतो, असं चोखोबऱ्याचं मत अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आहे. समाधीची घालिता फेरी, क्या बात आहे, वा. समाधीची घालिता फेरी, 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 समाधीची घालिता फेरी. ज्याची जन्म संता घरी, वाह. ज्याची जन्म संता घरी, समाधीची घालिता फेरी, समाधीची घालिता फेरी. त्याचा जन्म संता घरी, त्याचा जन्म संता घरी, समाधीची घालिता फेरी, समाधीची घालिता फेरी. विठोबार कुमार, टाळी वाजा स्वराने भजन करा. विठोबा. आपण या भूमीत जर आलात, या भूमीचं एक एक लाभाचं वर्णन, एक एक पॉईंटचं वर्णन केलं तर खूप गोड आणि मार्मिक चिंत माझ्या नामदेवरांनी मांडलं. फायदा क्रमांक 1, अलंकापूर क्षेत्राला आल्यानंतर माणसाने इथं आळस करायचं नाही, इथं महाराज भजन करायचं लक्षात ठेवा. आणि आजचा पर्वकाळी ज्ञानोबाराच्या भूमीमध्ये आपण आहात, आणि आजची एकादशी आहे महाराज. आजच्या दिवसाला जो कोणी भजन करतो आणि अलंकापूर क्षेत्रात जो भजन करतो महाराज, त्या माणसाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल ना, त्याचा संपूर्ण आजार नाहीसा होतो. आणि पुढं त्याला कोणतेच महाराज बंधन राहत नाही, तो बंधनातून मुक्त होईल. पण या भूमीत भजन केल्याचा लाभ आहे. काही वर्णन केलं नामदेवरांनी. येथे रामकृष्ण कथा जो करील सर्वथा, पुढेतून पावेल व्यथा, भवबंधनापासून सुटेल. अजून काय होईल? भगवान म्हणतात, जो या भूमीमध्ये भजन करतो त्याचा परिणाम, ती माणसं वैकुंठाला माझ्या भेटीला येतात. येथे हरी कथा नाम वाचे, जो उच्चारील विठ्ठलाचे, तयासी पेने वैकुंठीचे, दिदली साचे त्रिअक्षरी. जगाचा मालक म्हणतो, ती माणसं वैकुंठाला येतात. इथं भजन केल्यानंतर महाराज, इथं आळस करायचं नाही. बर, या भूमीत भजन केल्यानंतर, तपश्चर्या केल्यानंतर, नामस्मरण केलं, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये किती मोठं पाप असलं तो पाप निघून जातो, तो मनुष्य निष्पाप होतो. हे जगाचा मालक स्वतः म्हणला.
देव म्हणे येथे जो करील तप तो होईल निष्पाप केवळ होईल शिवरूप आत्मा राम साक्षात आत्मा राम साक्षात. बाबा इथं जर भजन केलं तर प्रत्यक्षामध्ये महाराज म्हणतात तो भगवान शिवाजी होईल. आणि ऐका या भूमीची ताकद आहे महाराज. हे मोठ्या मोठ्या देवाला कळालं की अलंकापुराला भजन केल्यानंतर काय होतं, विविध तपश्चर्या केल्यानंतर काय होतं. म्हणून काही मंडळी स्वर्गातील देवाधिक इथे येऊन महाराज ते भजन करत होते. इंद्र येवोने भूमीशी याग संपादिले हारनिशी. भगवान शिवाजीने सुद्धा याच भूमीत येऊन तपश्चर्या केली. अकोल्याचे अगस्त्य मुनी त्यांचं मूळ ठिकाण म्हणजे अलंकापूर क्षेत्र आहे. त्यांनी सुद्धा इथे येऊन चिंतन केले. महाराज हे शिवपीठ शिवाचे आणि मूळस्थान अगस्तीचे जन्म झाले स्वामींचे तुहा अलंकापुरी ठाव. महाराज एवढी मोठी इथं ताकद लक्षात ठेवा. एक एक मुद्द्याचा विचार करा. काय आहे अलंकापूर क्षेत्रामध्ये? इथं भगवान सिद्धेश्वर आहे. सिद्धेश्वरात दर्शन झालं तर फायदा काय? जड जीवा मुक्तता देतु हरी. सिद्धेश्वर लिंग सिद्धिबुद्धी दाता जड जीवा मुक्तता देतु हरी. भगवान सिद्धेश्वर बुद्धीचा दाता आहे. त्याचं दर्शन झालं तर जड जीवाचा उद्धार होतो. अजून काय ह्या आळंदीमध्ये महाराज आजान वृक्ष आहे. ज्ञानोबराचे शेजारी आहे. त्या आजान वृक्षाचं एक पान जरी खाल्लं तर चोखोबाराय म्हणतात आजान वृक्षाचे खाता एक पान त्याचे ज्ञान होई त्रिकाल. त्याला ज्ञान प्राप्त होतं कधी? आजान वृक्षाचं पान खाल्ल्यानंतर. अजून सांगू पुढं? मला सांगा इथं आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू आहे का नाही? असा कोण मनुष्य आहे का तो मरणार नाही? प्रत्येकाला मृत्यू लक्षात ठेवा. आणि सर्वांची इच्छा आहे. काय इच्छा आहे? मृत्यूनंतर आम्हाला यमाचे दूत घेण्याकरता त्यांनी येऊ नये. आम्हाला घेण्याकरता देवाचे दूत आले पाहिजे. आम्ही यमाच्या हातात जाऊ नये. ही सर्वांची धारणा आहे ना? मग ऐका आता, जर तुम्हाला यमाच्या हातात जायचं नसेल तर अलंकापूर क्षेत्रामध्ये असणारा आजान वृक्ष त्याच्याकडे एकदा फक्त नामस्मरण करा. ज्ञानेश्वरीचं पारायण करा. आणि जो कोणी आजान वृक्षाखाली नामस्मरण करतो, सेवा करतो, तो मनुष्य यमाच्या हातात जात नाही. असं जगन्नाथ परमात्म्याचं वचन आहे. विठाला विठाला आजान वृक्षाखाली कथा नित्य जोडे जरी सर्वथा तो नर नव जाय यम पंथा ऐशे जगन्नाथाचे वचन ऐशे जगन्नाथाचे वचन. बरं अजून सांगतो ऐका. इथं जो कोणी कीर्तन करतो भजन आणि ऐकल्यानंतर सुद्धा बरं का या भूमीची ताकद आहे. अलंकापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर महाराज विश्रांती नाही. इथं भजन नामस्मरण केलं पाहिजे. या भूमी जो कोणी त्याचं अक्षर ऐकतो, नामस्मरण ऐकतो, एक अक्षर ऐकल्यानंतर तो मनुष्य आपल्या कोट्यावधी कुळाचा उद्धार करतो. ही ताकद अक्षर ऐकण्याची फायदा आहे. कुठं? या भूमीमध्ये. विठाल विठाल नामा म्हणे ऐका पुढील ग्रंथाची पीठिका तो तारील सकल लोका एक एक अक्षर ऐकता. हो नामदेवराय म्हणतात तो तारील सकल लोका. कोण? एक एक अक्षर ऐकता. ही ताकद महाराज या भूमीची आहे. म्हणून महाराज म्हणतात आजान वृक्षाखाली चिंतन करा. अजून काय ऐका? इंद्रायणीमध्ये स्नान करा. इंद्रायणीमध्ये स्नान केलं ना महाराज तुम्हाला जगातील कोटी तीर्थ प्रसन्न होतात. तुम्ही काशीला जाऊ नका, मथुरेला जाऊ नका. काही काही माणसं म्हणतात महाराज आम्ही काशी केली आणि ज्ञानोबाराच्या आळंदीला आला नाही. काय उपयोग आहे त्या काशीचा? पुढेच जाऊ नका, फक्त अलंकापुराला या. आणि जर इथं तुम्हाला स्नान घडलं तर महाराज म्हणतात ते दक्षिण वाहिनीशी स्नान घडता हरनिशी कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहार. ही भूमी साधी नाही. ज्ञानदाताला समाधी दिली म्हणजे 80 तीर्थी देवा. समाधी दिलेली ज्ञानदेवा. पुंडलिक विनवित से केशिवा धन्य भाग्य नामयाचे. महाराज या भूमीची ताकद आहे. या नद्यामध्ये स्नान केलं. सगळ्या नद्या इथे महाराज आज ज्ञानदादाच्या परवा समाधी सोहळ्याचं कीर्तन आहे. त्यामुळं मी जास्त विस्तार करणार नाही. पण ज्ञानोबराच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता विश्वाच्या मालकाने
जगामध्ये जेवढ्या नद्या आहेत ना त्या सगळ्या नद्याला निमंत्रण दिलं होतं. आणि बाबांनो आईसाहेबाला विनंती केली देवानी, माझ्या ज्ञानदादाच्या समाधी सोहळ्याकरता सर्वांनी इंद्रायणीमध्ये सामील व्हा, का तर माझ्या ज्ञानदादाला स्नान घालायचे. म्हणून इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मणिकर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठ वास जोडे. जगाचा मालक म्हणला. कोणत्या कोणत्या नद्याला सांगितलं आहे का? समाधीमध्ये याचं वर्ण आहे. यमुना, नर्मदा, कृष्णा, तुंगभद्रा या सगळ्या नद्याला विश्वाच्या मालकाने निमंत्रण दिलं. देव म्हणे यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी त्रिविधा, गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणी समेळावी का. याचं उत्तर फार गोड आहे. आणि सगळ्या तीर्थ जेवढी जगात जेवढी तीर्थ आहेत ना दादा, त्या सगळ्या तीर्थाला माझ्या देवाने निरोप दिला. काय निरोप दिला? सर्वांनी ज्ञानदादाच्या समाधी सोहळ्याकरता हजर राहा. त्या तीर्थांनी देवाची आज्ञा मान्य केली आणि ते सांगितलं, त्यांनी सांगितलं देवा आम्ही गुप्त रूपाने आम्हाला अलंकापूर क्षेत्राच्या पंचकृषीमध्ये जिथं जागा मिळालं तिथं आम्ही वास्तव्य करू. ऐसा निरूप तीर्थासी ते तिष्ठती अहर्निशी, कीर्तन करिता वैकुंठासे कर्जदेशी वैकुंठासे नेव म्हणती. आणि मग त्या तीर्थांनी आज्ञा केली, गुप्त राहून यथा काळे आज्ञा शिरसा वंदिती. काय ज्ञानदादाच्या समाधी सोहळ्याचं वर्णन असेल दादा? त्या तीर्थांनी आज्ञा मान्य केली आणि आज ती सगळी तीर्थ महाराज. आणि कोण कोण होते ऐका, आळंदीमध्ये ज्या अष्टदिशा आहेत ना, आठ दिशाला जगातील सगळ्या तीर्थांनी वास्तव्य केले. ज्याला तिचं जागा मिळाली आणि ती सगळी तीर्थ आळंदीच्या 8 दिशेला व्यापून येतात. आणि ज्ञानोबाराच्या इंद्राणीचं ज्ञानदादांचं समाधीचं वर्णन ते पाहतात. मग 8 दिशा व्यापोनी तीर्थे राहिले स्थानी स्थानी, अलंकापूर पाटणी इंद्रायणी ज्ञानदेव. हे ज्ञानदादाच्या भूमीची ताकद आहे. हे ज्ञानदादाच्या समाधीचं वर्णन आहे. माझ्या मुखाने मी जास्त विसर करणार नाही. पण या भूमीचं एक एक पॉईंट असा आहे दादा, की माणसाला त्रिकाल ज्ञान होतं. अजानोक्षाचं पान खाल्यानंतर त्याच्या पुढे सांगू, अरे फक्त ज्ञानोबाऱ्याचं नाव घ्या तरी माणसं ज्ञानी होतात बरं का, तरी ज्ञानी होतात. आणि नामदेवाची भाषा बोलत नाहीत, देवाच्या मुखातली भाषा आहे. ज्ञानदादाला समाधी देताना भगवान म्हणजे ज्ञाना तुला काय मागायचं असेल ते माग. अनेक प्रकारचे वर दिले. प्रमाण मगाशी होऊन गेलं. दिदले देणे या ज्ञाना. काय देणं दिलं देवानी ऐका. भगवान म्हणतात ज्ञाना, जो कोणी या भूमीमध्ये किंवा संसारामध्ये ज्ञाना तुझं नामस्मरण करील ती माणसं ज्ञानीच होतील. असा आशीर्वाद देवाने ज्ञानदादाला समाधी देण्याच्या प्रसंगाला दिला. आणि एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल. ऐसा दिदला आशीर्वाद मग संतासी बोले गोविंद. जगाच्या मालकाने ज्ञानदादा करता आशीर्वाद दिला आणि अजून बोला भगवान ऐक ज्ञाना, तुझ्या नावाची ताकद आहे. अरे तुझ्या भूमीत आल्यानंतर माणसं ज्ञानी होतं, त्यात नवल नाही ज्ञाना. संसार करताना संसाराने पिडलेला हा जीव ज्ञाना, ज्यावेळेस संसारात तुझी आठवण करशील ही माणसं तुझी ज्यावेळेस आठवण करतील ना त्यावेळेस ही माणसं संसारामध्ये मुक्त होतील, विरक्त होतील. तुझा आठविल जो भक्त तो होईल विरक्त. ऐसे विठोजी बोलत येरू चरणी रुळी. हे अनेक प्रकारचे वर माझ्या ज्ञानदादाच्या संघाने जगाचा मालक बोलला. म्हणून महाराज एवढा कोट्यावधी लाभ या भूमीमध्ये प्राप्त होत असतो. चोखोबाराय म्हणतात ऐका, तुम्ही आळंदीला आलात, पूर्वजाचा उद्धारी समाधीला एक फेरी मारली, त्याला साधूच्या कुळात जन्म आहे. अजून तुम्हाला सांगू, ज्ञानदादाच्या समाधीच्या समोर जो सुवर्णाचा पिंपळ आहे ना महाराज, सुवर्णाची पिंपळाची जर तुम्ही पूजा कराल, लक्ष्मी त्याला कधी सोडून जात नाही. आणि मृत्यूनंतर त्याला साधूच्या कुळात जन्म मिळत असतो बरं का. सुवर्णाचा अश्वस्त नित्य पूजलिया स्वस्त, लक्ष्मी न सांडेल त्यास जन्म देईन पवित्र. ही ताकद माझ्या ज्ञानदादांची आहे. या करता महाराज म्हणतात आणि समाधीला एक फेरी मारली साधूच्या
जन्म संता घरी त्याची जन्म संता जन्म संता घरी त्याची जन्म संता संता घरी त्याची जन्म संता संता घरी संता घरी समाधीची घाल समाधीची घाल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली यथामती चौकास अभंग साल्पसा विचार मांडलेला आहे. या भूमीचं वर्णन महाराज आपल्या मुखाने करता येत नाही. अरे ज्ञानावर